येत्या 26 एप्रिलला बुद्धभूमी मावसाळ्यावरून धार्मिक धम्मसहल निघत आहे. 1 मेला बुद्ध जयंती आहे. जगातले लोक बुद्धगयेला येतात बुद्ध जयंतीला, आणि म्हणून आपल्याही लोकांनी बुद्ध जयंतीला बुद्धगयेमध्ये गेलं पाहिजे आपण. म्हणून आम्ही 26 एप्रिलला बुद्धगयेची धार्मिक धम्मसहल काढत आहोत. जवळपास 32 ते 14 अगदी 26 एप्रिल जवळ येत आहे आणि उद्या आम्ही महूला निघत आहोत बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी. आमच्या जयंत्या डीजे शिवाय जयंत्या निघत नाहीत. आता बौद्ध धर्मामध्ये आमचा कार्यक्रम आता बौद्ध म्हणून घेणाऱ्या माणसाचे कार्यक्रम डीजे शिवाय कोणताच होईना झाला. वाढदिवस असेल तर डीजे, साखरपुडा असेल तर डीजे, लग्न असेल तर डीजे, आणि त्या डीजे मुळे लग्न 11:30चं 12:30चं लग्न लागते किती वाजता? 4:30 5:30 वाजता लक्षामध्ये. आणि त्या लग्नाला एखादे का भंती जे आले यांच्यासारखे बौद्धाचार्य का आले लगेच 2-4 जण येऊन हळूच कानामध्ये सांगतात वेळ कमी झाला, वेळ जास्त झाला, विधी शॉर्टकट करून टाका म्हणतात. म्हणजे विधीला शॉर्टकट करा म्हणतात, नाचायला फुल टाइम देतात इकडं. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बाबा रे तुम्ही वाचा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जे शिक्षण प्राशन करेल तो गुरुकुल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे बाबासाहेबांनी मूलमंत्र दिलेला आहे आपल्याला. आम्ही वाचणं बिलकुल बंद केलं, फक्त नाचणं सुरू केलं. नाचण्याशिवाय आमचा एकही कार्यक्रम होईना. जयंती तर अजिबातच होईना, लग्न तर अजिबातच होईना झालं लक्षामध्ये. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा रे तुम्ही वाचाल तर जीवनामध्ये वाचाल. आम्ही वाचणं बिलकुल बंद केलं, नाचणं सुरू केलं. आणि म्हणून या जयंतीच्या निमित्तानं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही काही गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे लक्षामध्ये. हा डीजेचा पैसा 60,000चा, 70,000चा, काही ठिकाणी 1-1.5 लाखाचे डीजे लावलेले आहेत. आणि त्यात 60,000चे त्या 1 लाखाचे जर पुस्तक तुम्ही विहारामध्ये आणून ठेवले आणि ते बाबासाहेब शेवटच्या क्षणापर्यंत 5 डिसेंबर पर्यंत बाबासाहेब विद्यार्थी म्हणून वाचन करत राहिले लक्षामध्ये. आणि म्हणून आपल्या मुलींना आपण वाचनाची सवय लावली पाहिजे, ध्यानाची सवय लावली पाहिजे, आपण दानाची सवय लावली पाहिजे, आपण मनन चिंतन करण्याची सवय लावली पाहिजे, आपण दररोज बुद्ध विहारामध्ये जाण्याची सवय लावली पाहिजे. आपण नाही बुद्ध विहारामध्ये जाता आला तर घरामध्ये का होईना आपल्या बुद्ध बाबासाहेबांसमोर अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून वंदनाशील ग्रहण करण्याची आपल्या मुलांवरती सवय लावली पाहिजे आपण. तर या मानवी जीवनामध्ये आल्याचं सार्थक होईल. आणि म्हणून प्रिय सज्जनांनो, उद्याच्या महूला आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी आम्ही निघत आहोत. सकाळी 6ला गाडी निघणार आहे मावसाळ्यावरून. पूर्ण गाडी पॅक झालेली आहे लक्षामध्ये. आणि म्हणून बुद्धगयेला ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्या महत्वाच्या 2 सूचना देऊन, आणि विशेष म्हणजे आपलं मावसाळा धम्मसहल हे फक्त सहलीसाठी आहे. काय नाव आहे? मावसाळा धम्मसहल. आणि दुसरं एक प्रवचन वगैरे देण्याचं एक आहे, वंदना प्रवचन वगैरे, त्याच्यावर परित्राण वगैरे, वेगवेगळ्या भिक्षूंचे प्रवचन. तर असं एक चॅनल आहे मावसाळा, बुद्धभूमी मावसाळा. प्रवचनाचं चॅनल आहे बुद्धभूमी मावसाळा, आणि धम्मसहलीचं चॅनल आहे मावसाळा धम्मसहल. तर प्रत्येकाने आपल्या मोबाईलवरती युट्यूबवर जाऊन बुद्धभूमी मावसाळा आणि मावसाळा धम्मसहल हे 2 चॅनल सर्च करायचं आणि सर्च करून त्याला सबस्क्राईब करायचं, जेणेकरून आमच्याकडे मावसाळ्याचे जे काही होणारे कार्यक्रम आहेत लक्षामध्ये. जेव्हा केव्हा आम्ही ट्रिपला जाऊ, कोणत्याही ट्रिपला असेल, मग इकडे कोकण दर्शन असेल, महाराष्ट्र दर्शन असेल, हैदराबादचा असेल, किंवा उद्याचा महूचा कार्यक्रम असेल, किंवा बुद्धगयेचे, मागच्या टूरला जवळपास कमीत कमी 100 व्हिडिओ तयार झाले होते. म्हणजे सर्व ठिकाणं तुम्ही घरामध्ये टीव्हीवर लावून ते कार्यक्रम तुम्ही बघू शकता. आणि म्हणून या दोन्ही चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं. सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे द्यावे लागत नाही, वेगळं बॅलन्स मारावं लागत नाही, किंवा ओझं उचलावं लागत नाही. घरामध्ये बसल्या बसल्या मोबाईलवर आपण सबस्क्राईब करू शकता. तर आपल्या दोन्ही चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावं. त्या महत्वाच्या 2 सूचना देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम संपला. त्या ठिकाणी जाधव परिवाराकडून या ठिकाणी भंतीजींना चिवरदान होईल. चिवरदान होईपर्यंत आपण सर्वांनी हात जोडावं. बोला. इमं चिवरं भिक्खु संघस्य अर्थदानं देमं भंतेजी. आम्ही आमच्या दीर्घ सुखासाठी पुण्यकर्म म्हणून
आमच्या परिवाराकडून आमच्या परिवार बुद्धगयेवरून बुद्धगया आल्याच्या निमित्ताने आल्याच्या निमित्ताने भिक्खू संघास चिवरदान चिवरदान आर्थिक दान आर्थिक दान देत आहोत. देत आहोत. या चिवरदानाचा या चिवरदानाचा स्वीकार करावा स्वीकार करा असे आम्ही असे आम्ही दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करतो. विनंती करतो. दानं ददन्तु श्रद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागता सबे बुद्धा बलपत्तापच्चकानञ्च यं बलम् अरहन्तानञ्च तेजेन रक्षं वन्दामि सब्बसो बोला साधु साधु साधु. वंदन करा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. बस. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 2 सूचना दिल्या होत्या, आहेत का लक्षामध्ये? का पुढे पाठ मागे सपाट काही घेणं देणं नाही असं झालं? बसा भाऊ, बसा. आहेत का लक्षामध्ये? पहिली सूचना होती कोणाच्याही मोबाईलची बेल वाजली नाही पाहिजे. कोणाच्याही मोबाईलची बेल वाजली नाही त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. दुसरी सूचना होती की या ठिकाणी कार्यक्रम समाप्त होईपर्यंत आपण कोणीही आपसामध्ये बोलायचं नाही. आपण कार्यक्रम समाप्त होईपर्यंत कोणीही आपसामध्ये बोलला नाही, त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन. खेड्यातले माणसं, आता जरी आपण या विठखेडा परिसरात राहायला आलो म्हणजे आपलं गाव कुठलं तरी एखादं खेडगाव आहे की नाही. आमच्या जाधव साहेबांच्या मामाचं गाव बघा हिवरा आहे, ते हिवऱ्यावरून आमच्या बाबा आले की नाही. आमच्या खेड्यातले माणसं तुरीची डाळ बनवतात, महिला आहे की नाही. तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ बनवतात आहे की नाही. आणि ते तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ बनवायला त्या तुरी आणि ते हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालावं लागतात आणि पाण्यातून काढून एक ऊन द्यावं लागते. एक ऊन दिलं आणि जात्यामधून भरून काढलं का त्याचे साल्ट साल्ट. कंडक्टरला आता बेल वाजवायला ड्रायव्हरनं गाडी चालू केली आणि वैजापूरला त्या प्लॅटफॉर्मवरून गाडी रिवर्स मध्ये निघू लागली आणि वैजापूरच्या भागामध्ये जाणारा एक वैजापूरच्या गाडीमध्ये तो माणूस बसला आणि पाठीमागच्या खिडकीमध्ये बसला. आणि तुम्हाला माहिती आहे बस स्टँडला लोक पाणी विकतात, बिस्किट विकतात, लेमन गोळ्या विकतात आहे की नाही. लेमन गोळी लेव पाणी पाणी आहे की नाही. तसा त्या लोक विकतात. आणि तेवढ्यामध्ये एक पेपरवाला आला आणि या गाडीमध्ये बसलेल्या माणसानं, वैजापूरकडे जाणाऱ्या गाडीतल्या माणसानं त्या पेपरवाल्याला आवाज दिला आणि तो पेपरवाला गाडीकडून गाडीजवळ आला आणि यानं काय केलं, जे 1 महिन्यापासून कुठून नोट चालत नव्हती यानं खिशाची नोट काढली आणि त्या खिडकीतून त्याला दिली. ए पेपरवाल्या म्हणे पेपर दे म्हणे पेपर. आणि पेपर खालीच्या माणसानं पेपर दिला, यानं नोट दिली आणि हा इकडून वरून म्हणतो काय, बेटा म्हणे 1 महिन्यापासून नोट कुठे चालत नव्हती म्हणे म्हणून पेपर घेतला म्हणे. तो पेपरवाला खालून काय म्हणतो माहितीये का, हा पेपर आजचा नाही म्हणे, हा कालचा शिळा पेपर आहे, काय म्हणे घेऊन तुला जायचं जाय म्हणे. असं होते, तुम्ही असं केलं का तसं होते. जुन्या लोकांचा बोल आहे, पेराल ते उगवेल. तुम्ही फाटकी नोट दिली तर त्याला शिळा पेपर दिला आली मध्ये. आणि म्हणून तुम्ही किती दिले याला महत्व नाही, पण कसं दिले याला महत्व आहे. तुम्ही या चिवरावर, या लक्षामध्ये या चिवरावर दान ठेवायचं, वंदन करायचं, दर्शन करायचं आणि सावकाशपणे बाजूला व्हायचं. दुसरी सूचना अशी आहे, त्या ठिकाणी सर्व उपासकांसाठी जाधव परिवाराने भोजन दानाची व्यवस्था केलेली आहे. भोजन घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी सर्वांना आग्रहाची विनंती आहे. तिसरी सूचना अशी आहे की येत्या 26 तारखेला मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी सर्व खुलताबाद तालुक्याच्या वतीने बाबासाहेबांची 135वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे. त्या ठिकाणी अनेक मान्यवर, अनेक बौद्ध भिक्षूंना आपण निमंत्रित केलेलं आहे. नव्हे तर संध्याकाळी राहुल अन्वीकर माहित आहे, समाज प्रबोधनकार, राष्ट्रीय प्रबोधनकार आहे. धम्मं नमामि संघं नमामि. त्या अगोदर या ठिकाणी वंदन करण्या अगोदर सर्वांच्या अगोदर जे उपासक बुद्धगयेला गेले होते त्या उपासकांना सूचना की आपण समोर स्टेजवरती यावं. अर्धे उपासक इकडून उभे राहा, अर्धे उपासक तिकडून उभे राहा, जे बुद्धगयेला गेले होते ते.